तुम्हाला वाटत असेल की हे मी करू शकत नाही, तर हे नक्की ऐका मित्रांनो. अनेक मुलांच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्यांना वाटू लागते की हे काम माझ्यापासून होणार नाही, ही परीक्षा मी पास होऊ शकत नाही, हा व्यवसाय माझ्याकडून उभा राहणार नाही, ही नोकरी मला मिळणार नाही, किंवा माझ्या स्वप्ने खूप मोठी आहेत आणि माझी क्षमता खूप छोटी आहे. पण खरे सांगायचे तर जगात जास्तीत जास्त लोक अपयशी होतात हे त्यांच्या क्षमतेच्या कमतरतेमुळे नाही, तर त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवणे सोडून दिल्यामुळे होतात. जेव्हा एखादी व्यक्ती मनातूनच हार मानते तेव्हा तिचा पराभव सुरू होतो. पण जो व्यक्ती परिस्थिती कितीही कठीण असली तरी प्रयत्न करत राहतो, त्यांच्यासाठी एक ना एक दिवस यशाचा दरवाजा नक्की उघडतो. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठ्या यशाची सुरुवात ही छोट्या पावलांपासूनच झाली आहे. कोणताही डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी, उद्योजक किंवा करोडपती जन्मत तयार झालेला नसतो. त्यांनाही एका काळी काहीच येत नव्हते. त्यांनाही भीती वाटायची, चुका व्हायच्या, लोकांनी त्यांना कमी लेखले होते. पण त्यांनी त्या भीतीला स्वतःवर राज्य करू दिले नाही. त्यांनी स्वतःला एकच गोष्ट सांगितली, आज नाही जमले तर उद्या पुन्हा प्रयत्न करेन. आज सोशल मीडियावर आपल्याला लोकांचे यश दिसते, पण त्यामागे त्यांनी किती रात्री जागून काढल्या, किती वेळा अपयश पचवले, किती वेळा नकार ऐकले आणि किती संघर्ष केला हे आपल्याला दिसत नाही. त्यामुळे स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. कोणाला यश लवकर मिळते तर कोणाला उशिरा मिळते, पण उशिरा मिळालेले यशही यशच असते. तुमच्या आयुष्यात असे अनेक लोक भेटतील जे म्हणतील की तुझ्याकडून हे होणार नाही, तुझ्या क्षमतेकडे तेवढी क्षमता नाही, तुझ्याकडे तेवढी क्षमता नाही, तू खूप मोठे स्वप्न पाहतो आहेस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्या क्षमतेचा अंदाज त्यांच्या विचारानुसार लावतात, तुमच्या क्षमतेनुसार नाही. जर प्रत्येकाने इतरांचे ऐकले असते तर जगात कोणतीही मोठी शोध लागली नसती, कोणताही मोठा व्यवसाय उभा राहिला नसता आणि कोणताही इतिहास घडला नसता. कधी कधी परिस्थिती इतकी कठीण असते की पुढचा मार्गच दिसत नाही. घरची अडचण, आर्थिक समस्या, नोकरीचा ताण, शिक्षणातील अडथळे किंवा नातेसंबंधातील समस्या यामुळे मन खचते. पण लक्षात ठेवा, वादळ कायम राहत नाही. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ होतेच. त्यामुळे आजही अडचण ही कायमची नाही, ती फक्त तुमची परीक्षा आहे आणि प्रत्येक परीक्षेनंतर निकाल येतो. अनेक लोक सुरुवात तर करतात पण अडचण आली की थांबतात, तर काही लोक अडचणींना सामोरे जातात आणि पुढे जात राहतात. यश त्या लोकांनाच मिळते जे अडचणीपेक्षा आपल्या ध्येयावर जास्त लक्ष केंद्रित करतात. कारण रस्ता कठीण असला तरी चालणारा माणूसच शेवटी मंजिलपर्यंत पोहोचतो. जर आज तुम्ही विद्यार्थी असाल आणि अभ्यास कठीण वाटत असेल तर लक्षात ठेवा की प्रत्येक विषय सुरुवातीला अवघड वाटतो. जर तुम्ही नोकरी शोधत असाल आणि वारंवार नकार मिळत असतील तर लक्षात ठेवा की एक होकार तुमचे आयुष्य बदलू शकतो. जर तुम्ही व्यवसाय करत असाल आणि तोटा होत असेल तर लक्षात ठेवा की अनेक यशस्वी व्यवसाय अनेक अपयशामधूनच उभे राहिले आहेत. स्वतःवर विश्वास ठेवणे म्हणजे सर्व काही सोपे होईल असा अर्थ नाही. याचा अर्थ असा आहे की कितीही कठीण प्रसंग आले तरी तुम्ही स्वतःची साथ सोडणार नाही. कारण जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभे असते तेव्हाही तुमचा स्वतःवरचा विश्वास तुम्हाला पुढे नेऊ शकतो. म्हणून आज एक निर्णय घ्या, स्वतःला कमी समजणे बंद करा. इतरांच्या नकारात्मक बोलण्याकडे लक्ष देणे बंद करा. तुमच्या ध्येयासाठी रोज थोडे थोडे काम करत राहा. कारण मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, ते दररोज केलेल्या छोट्या प्रयत्नांमधून घडतात. कदाचित आज तुमच्याकडे सर्व साधने नसतील, सर्व संधी नसतील, पण तुमच्याकडे प्रयत्न करण्याची संधी नक्की आहे. आणि शेवटी फक्त एवढेच लक्षात ठेवा
तुम्ही ज्या गोष्टींची स्वप्ने पाहता ती गोष्ट मिळवण्याची क्षमता देवाने तुमच्यामध्ये दिलेली आहे. त्यामुळे भीतीला नाही तर ध्येयाला मोठे करा, शंकांना नाही तर आत्मविश्वासाला मजबूत करा आणि परिस्थितीला नाही तर स्वतःच्या मेहनतीला महत्त्व द्या. कारण जो माणूस प्रयत्न करणे थांबवत नाही त्याला यश थांबवू शकत नाही. आज तुम्हाला वाटत असेल की हे माझ्याकडून होणार नाही तर स्वतःला एकच उत्तर द्या, आज नाही जमले पण एक दिवस नक्कीच जमेल आणि तो दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा विजय ठरेल. मित्रांनो, अशा आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.